तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील फक्त 1% लोकच खूप मोठं यश का मिळवतात? बाकीचे 99% लोक मेहनत करतात, स्वप्न पाहतात, पण तरीही ते तिथे पोहोचत नाहीत जिथे ते पोहोचू इच्छितात. मग प्रश्न असा आहे, हे 1% लोक वेगळं काय करतात? सत्य खूप सोपं आहे, पण थोडं कठीणही आहे. 1% लोक वेगळं काही करत नाहीत. ते तेच काम वेगळ्या पद्धतीने करतात. ते लोक विचार वेगळ्या करतात. जिथे 99% लोक समस्या पाहतात, तिथे 1% लोक संधी पाहतात. जिथे लोक म्हणतात हे शक्य नाही, तिथे ते म्हणतात कसं शक्य आहे ते शोधूया. हा फरक खूप छोटा वाटतो, पण याच फरकामुळे आयुष्य बदलतं. 1% लोक त्यांच्या वेळेची खूप कदर करतात. ते वेळ वाया घालवत नाहीत, ते वेळ गुंतवतात. जिथे बाकीचे लोक सोशल मीडिया, गप्पा आणि निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतात, तिथे हे लोक स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात वेळ घालवतात. ते रोज काहीतरी नवीन शिकतात. स्वतःला थोडं थोडं बेटर बनवतात. कारण त्यांना माहीत असतं, छोटे छोटे बदल मोठं यश निर्माण करतात. ते लोक डिसिप्लिनला प्रायोरिटी देतात. मोटिवेशन येते आणि जाते, पण डिसिप्लिन कायम राहतं. जेव्हा मन नाही करत, तेव्हाही ते काम करतात. कारण त्यांना माहीत असतं, यश हे मूडवर नाही, सवयींवर डिपेंड असतं. ते लोक कम्फर्ट झोन सोडतात. 99% लोकांना सेफ राहायला आवडतात. ते रिस्क घेत नाहीत. ते बदलायला घाबरतात. पण 1% लोक वेगळे असतात. ते अनकम्फर्टेबल गोष्टी करतात. ते रिस्क घेतात. ते फेलियरला घाबरत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं, ग्रोथ नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच मिळते. ते लोक स्वतःवर विश्वास ठेवतात. जग काहीही म्हणो, लोक काहीही बोलो, पण ते स्वतःवर शंका घेत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं, जर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला नाही, तर कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. लक्षात ठेवा, यशस्वी लोक जन्मतः वेगळे नसतात. ते त्यांच्या विचारांमुळे वेगळे बनतात. आणि जर तुम्ही हे विचार स्वीकारले, तर तुम्ही सुद्धा त्या 1% जाऊ शकता. आता प्रश्न असा आहे, जर 1% लोक वेगळं करतात, तर आपण ते कसं करू शकतो? सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. यश एका दिवसात मिळत नाही. ते हळूहळू तयार होतं. 1% लोक रोज थोडं थोडं इम्प्रूव्ह करतात. ते एकदम मोठं काही करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते कन्सिस्टन्सीवर विश्वास ठेवतात. दररोज 1% इम्प्रूव्हमेंट आणि काही महिन्यात तुम्ही कम्प्लिटली वेगळे बनता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते लोक स्पष्ट ध्येय ठेवतात. 99% लोकांना माहीतच नसतं की त्यांना आयुष्यात काय हवं आहे. ते फक्त फ्लो सोबत चालत राहतात. पण 1% लोकांना एक्झॅक्टली माहीत असतं की त्यांना कुठे जायचं आहे. म्हणूनच ते फोकस्ड राहतात. तिसरी गोष्ट, ते लोक नकारात्मक लोकांपासून दूर राहतात. कारण त्यांना माहीत असतं, तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारांवर परिणाम करतात. जर तुम्ही नेगेटिव्ह लोकांसोबत राहिलात, तर तुमचं माइंडसेट सुद्धा नेगेटिव्ह होईल. म्हणून 1% लोक त्यांच्या सर्कलला खूप केअरफुली निवडतात. चौथी गोष्ट, ते लोक अपयशाला स्वीकारतात. 99% लोक अपयशाला घाबरतात. ते एकदा फेल झाले की थांबतात. पण 1% लोक अपयशाला लर्निंग म्हणून पाहतात. ते म्हणतात, मी फेल झालो नाही, मी शिकलो. आणि हाच माइंडसेट त्यांना पुढे नेतो. पाचवी गोष्ट, ते लोक ॲक्शन घेतात. फक्त विचार करून काही होत नाही. 99% लोक प्लॅनिंग करत राहतात, पण ॲक्शन घेत नाहीत. पण 1% लोक लगेच ॲक्शन घेतात. ते परफेक्ट मोमेंटची वाट पाहत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं, परफेक्ट मोमेंट कधीच येत नाही. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत. ते सिंपल गोष्टी कन्सिस्टंटली करतात. आणि हाच फरक त्यांना 99% लोकांपासून वेगळं बनवतो. म्हणून आजपासून एक डिसिजन घ्या. तुम्ही 99% राहणार आहात की 1% जाणार आहात? कारण हा डिसिजन तुमचं फ्युचर ठरवणार आहे. जर तुम्ही डिसिप्लिन, फोकस आणि कन्सिस्टन्सी स्वीकारली, तर तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. आणि लक्षात ठेवा, यश तुमच्याकडे येणार नाही, तुम्हालाच त्याच्याकडे जावं लागेल. हीच ती मानसिकता आहे, जी सामान्य लोकांना असामान्य बनवते. आणि हाच आहे द सेवन्थ माइंडसेट.